ओबीसीत काही मराठा समाजाला घेतलेलं नाही, त्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी राष्ट्रीय समाज पक्षाचं अभिनंदन करतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे 23 राज्यामध्ये हे आरक्षण टिकलेलं आहे. त्यामुळे आजचं कालचं जे आहे ते देखील आरक्षण टिकल असं मला वाटतंय, असं माझा अभिप्राय आहे. सगळी सोहळा या शब्दाच्या संदर्भात जरांगे पाटील खूपच आग्रही आहे. पण ते सगळी सोहळा हा संविधानात तरतूद नाही. तसं सगळी सोयीचं केलं तर ती भारताची घटना अवमूल्यन होईल असं मला वाटतंय. एवढंच लक्षात ठेवा. त्यांनी ते आग्रह असलं तर आजकालचा जो विधानसभेचा कायदा केलेला आहे, EWS मध्ये देखील मराठा समाजाला 25% हिस्सा मिळाला, तर आता EWS मधून त्यांना मिळणार नाही. आणि बहुतांशी मराठा कुणबी समाज हा ओबीसीत ऑलरेडी आहेच. विदर्भ घ्या, खानदेश घ्या, ऑलरेडी आहे. विशेष नाही, थोडा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातला मराठा समाज राहिला होता, त्यांना त्या 10%तून न्याय अतिशय चांगला मिळेल. कालचा निर्णय तसा ऐतिहासिक घेण्याचं काम केलं आहे. आमचं म्हणणं आहे मराठ्यांना बी न्याय मिळावा. मराठ्यांची आम्ही बिलकुल विरोधात नाही. फक्त आमची जी गरीब लोक आहेत त्याच्या ताटातली भाकरी घेऊन आहे, एवढीच आमची भूमिका आहे. आणि ती मुख्यमंत्र्यांनी आणलं. ओबीसी समाज एकत्र नाही, अतिशय त्याचा साखर कारखाना नाही, कुठं सूतगिरणी नाही, कुठे इंजिनिअरिंग कॉलेज नाही, कुठे मेडिकल कॉलेज नाही, त्यांचं खासदार कमी आहेत, आमदार कमी आहेत, प्रशासनात IAS कमी आहेत, बिल्डर कमी आहेत, उद्योगपती कमी आहेत. ही ओबीसीची शिरगंती बघितल्यानंतर आम्ही या देशात राहू का नाही हा ओबीसीला पडलेला प्रश्न आहे. आणि आयोगाने चर्चा केली त्या समाजाची अवस्था. काही लोकांना आज राहायला घर नाहीत, काही लोकांना जगायला जमीन नाही, अशी ओबीसीची परवड आहे. ओबीसी फार खालवलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्याबद्दल अभिनंदन, आम्ही स्वागतच केलं. आम्ही मराठ्यांच्या बिलकुल विरोधात नाही. फक्त त्यांचं काय म्हणणं होतं, आमच्याच ताटातली भाकरी घ्यायची, ह्याला फक्त आमचा विरोध आहे ह्या दृष्टीनं. आणि मराठा समाजाला ते काल जे मुख्यमंत्र्यांनी दिले आरक्षण ते कोर्टात टिकल असं माझं मत आहे. आणि मुख्यमंत्र्याचं, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा देखील मी अभिनंदन करतो, कारण आम्हाला काही धक्का लागलेला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.